मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगानं पसरते। शहरात गेल्या काही दिवसात गोवर आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत। हा आजार विशेषतः लहान मुलांना होतो। केंद्र सरकारनं याबाबत गंभीर दखल घेतली आहे। तसेच या आजारावर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। मुंबईत प्रचंड वेगानं पसरते गोवरची साथ। मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान 109 रुग्णांची नोंद झाली होती, तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत या साथीचे 60 रुग्ण सापडले होते। तर काही दिवसांपूर्वीच मुंबई गोवंडीमधील एकाच कुटुंबातील 3 बालकांचा या गोवरच्या साथीनं मृत्यू झाला होता। ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पथकं तैनात देखील करण्यात आली होती। मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरू। मुंबईत गोवरच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेनं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। तसंच ठिकठिकाणी शिबिरे, लसीकरण करण्यास देखील सुरुवात केली आहे। याशिवाय अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम देखील राबवली जात असून स्वच्छता राखण्याचं आणि लहान मुलांसाठी लसीकरण करण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे। गोवर हा आजार विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे। हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक पाहिला जातो, तर काही वेळा मोठ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते। जर एखाद्या व्यक्तीला एकदा गोवर आजार झाल्यास पुन्हा तो त्या व्यक्तीला होत नाही। गोवर आजाराची कारणे। गोवर हा साथीचा आजार पॅरामॅक्सी व्हायरस याचा संसर्गामुळे होतो। जर एखाद्याला या विषाणूचा संसर्ग झाल्यास 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणं दिसू लागतात। गोवर आजाराची लागण झालेल्या व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यामधून विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला गोवर हा आजार होऊ शकतो। गोवर आजाराची लक्षणं: खोकला येणे, वाहती सर्दी किंवा उच्चता, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, घसा दुखणे, तोंडात पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, अंग दुखणे ही वरील सर्व लक्षणं सुरुवातीला जाणवतात। त्यानंतर 5 ते 7 दिवसांनी चेहऱ्यावर आणि संपूर्ण अंगावर लालसर पुरळ उठतात। गोवर आजारावरील उपचार आणि उपाय। विशेष म्हणजे गोवर आजारावरती कुठलाही उपचार नसून आवश्यक ती काळजी घेणं हा यावरचा उपाय आहे। याशिवाय रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवरून यावर उपचार केले जातात। जसं की सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यावर औषध किंवा गोळ्या दिल्या जातात। यावेळी रुग्णांनी या आजारापासून बरे होण्यासाठी आवश्यक ती विश्रांती घेणं गरजेचं आहे। तसंच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील घेणं गरजेचं आहे।